मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे दिशाने प्रीतमला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि दोघेही जण गाडीमध्ये बसूनच डिस्कस सुरू असतं. तेव्हा मुद्दाम आता इकडे दिशा म्हणत असते, प्रीतम काय चाललेलं आहे तुझं, सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, दिशा तू हे सगळं का आणि कशामुळे करतेस? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने करू नकोस ना. हे सगळं करून तुला नेमकं काय मिळणार आहे? का एवढ्या खालच्या थराला जातेस आणि ह्या सगळ्या गोष्टी तू करतेस? हे बघ, असं करू नको ना. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, तू मला काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी अजिबात शिकू नकोस. मला माझं चांगलंच माहिती आहे की मला काय करायचं आहे आणि काय नाही ते. त्यामुळे तू त्या भानगडीमध्ये अजिबात पडू नकोस, समजलं? आणि तू म्हणजे मला नेमकं काय करायचं आहे? तेव्हा ती म्हणत असते, हे पेपर्स आहेत. ह्या पेपरवरती आदित्य आणि त्याचबरोबर पारू ह्या दोघांच्याही तू सह्या आणणार आहेस. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, पण मला एक गोष्ट सांग, हे नेमके पेपर कसले आहेत, कशाचे आहेत? ह्या सगळ्या गोष्टी जर मला तू सांगितल्यास तरच मी हे सगळं काम करेल. तेव्हा ती म्हणत असते, एक मिनिट, नेमकं तू काय आणि कशाबद्दल बोलतोयस हे तुला तरी कळतंय का? आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी तू विचारायच्या सुद्धा भानगडीत पडू नकोस, समजलं तुला? ह्या असल्या गोष्टी तू विचारायच्या लायकसुद्धा नाही आहेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर तो म्हणत असतो, एक मिनिट, तू हे सगळं काही मला सांगतेस ना, मी आता ह्या सगळ्या गोष्टी अजिबात ऐकणार नाही. कारण जोपर्यंत मला समजत नाही की हे पेपर कशाचे आहेत, कोणी पाठवलेत आणि ह्या पेपरमध्ये काय आहे, तोपर्यंत ह्या पेपरवर मी सह्या करणार नाही, समजलं तुला? असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. त्यावर ती म्हणत असते, एक मिनिट, तू सह्या करणार आहेस की नाही हे महत्त्वाचं नाही आहे. मी तुला जे सांगितले ना तेच तुला करायचं आहे. मी तुला विचारत नाही, तर मी तुला ऑर्डर देते, मी तुला सांगते. आणि त्यामुळे मी जे सांगत आहे तेच तुला करायचं आहे, समजलं? ताबडतोब ह्या पेपरवरती सह्या करायच्या आहेत आणि ताबडतोब ह्या पेपरवर सह्या केल्यानंतरच सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, नाही म्हणून सांगितलं ना, तू कितीही आणि काहीही बोल, पण ह्या पेपरवर मी अजिबात सह्या करणार नाही. हा माझा फायनल डिसिजन आहे, हा माझा फायनल निर्णय आहे. तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. तेव्हा ती म्हणत असते, काय रे, प्रिया कशी आहे? बरी आहे ना ती प्रिया? तेव्हा तो म्हणत असतो, प्रियाला काय झालंय? नाही म्हणजे देवाच्या कृपेने नाही, पण नक्कीच ती इकडे दिशाच्या कृपेने बरी असेल, असं मला वाटतंय, बरोबर की नाही? तेव्हा लगेच आता प्रीतमला तो क्षण आठवतो, कशा पद्धतीने इकडे आता जो काही प्रीतम आणि प्रिया दोघेही जण बाहेर होते आणि बाहेर असल्या कारणाने इथे प्रियाच्या डोक्यावर दगड मारला गेला होता. तेव्हा तिने त्या चिठ्ठीमध्ये लिहून असं पाठवलं होतं, आत्ता ह्या वेळेला हा दगड आहे, पुढच्या वेळेला जर माझं नाही ऐकलं ना, तर मग मात्र त्या जागी बंदूक असेल. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, कळतंय का तुला? ह्या सगळ्या गोष्टी कळतायत? जर हे सगळं मी म्हणते त्या पद्धतीने नाही झालं ना, तर मग एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तुझ्या प्रियाचं काही खरं नसणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, का करतेस दिशा हे सगळं तू? हे बघ, असं करू नकोस. हे बघ, हे खूप जास्त महागात पडेल तुला. तेव्हा दिशा म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगू नकोस की मला काय महागात पडेल आणि मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते, समजलं तुला? मी आत्ता तुला जे काही सांगते, जे काही बोलले ते तू तेवढंच करायचं आहेस. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एक गोष्ट लक्षात ठेव, की इकडे मी जे बोलते तेच तू करायचं आहेस. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, पण काय आहे यामध्ये? तेव्हा ती म्हणत असते, यामध्ये आदित्याने पारूच्या घटस्फोट आहेत, आदित्याने पारूचे. तेव्हा तो म्हणत असतो, तू डोक्यावर पडलीस का? त्या पारूने बिचाऱ्याने तुझं एवढं काय बिघडवलंय? तू तिच्या पाठीमागे का लागलेली आहेस? तेव्हा दिशा म्हणत असते, ते तुला ऐकायचंय, तिनं माझं का बिघडवलं आहे आणि मी तिच्या एवढी पाठीमागे का लागलेली आहे म्हणून? आणि त्यामध्ये लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, हो, कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? इकडे माझं आणि तुझं लग्न होणार होतं, पण तुझं आणि माझं लग्न न होता इकडे वेगळंच झालेलं आहे.
त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या पारूमुळे, त्या भिकारड्या पारूमुळे इथे मी माझी बहीण गमावली आहे. ही गोष्ट तुला इथे समजते का? त्यामुळे ती पारू माझा मेन उद्देश आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या पारूला मी इथे अजिबात सोडणार नाही, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे दिशा म्हणत असते, मी तुझं आता काहीच ऐकून घेणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मी जे सांगितलंय आणि मी जी बोलली ना त्याच गोष्टी इथे करायच्यात आणि त्याच गोष्टी इथे झाल्यासुद्धा पाहिजे. समजलं? त्यामुळे नाही म्हणायचं नाही. आणि जर तू ह्या पेपरवर सह्या केल्या नाहीस ना तर एक गोष्ट लक्षात ठेव. पुढचा नंबर असेल तो म्हणजेच की तुझ्या तुझ्या आईचा, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा हा पुढचा नंबर असू शकतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, मग तुला एक गोष्ट कळायला हवी की काही झालं ना तरी सुद्धा इकडे तुझी आई ह्या जगामध्ये राहणार नाही. त्यावर आता इकडे प्रीतम चिडलेला असतो. तो म्हणत असतो, हे बघ दिशा, तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही करू शकत. तुला तर मी सोडणारच नाहीये. त्यावर ती म्हणत असते, मला सोड नको सोडू, पण मी आत्ता तुला जे काही सांगितलंय ना, ज्या पेपरवर मी तुला सह्या घ्यायला सांगितल्यात ना, त्याच पेपरवर तू इथे सह्या घ्यायच्या आहेस. जर तू हे सगळं अशा पद्धतीने नाही केलंस ना तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे. समजलं तुला? असं स्पष्टपणे आता इकडे तिनं त्याला सांगितलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिनं त्याला सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे तो का गोष्टीचा विचार करू लागतो की काय करायचं नेमकं, कसं करायचं. त्यावर दिशा म्हणत असते, हे बघ, तुला हे सगळं गुपचूप करावं लागेल. काही जरी झालं ना तरीसुद्धा नाही म्हणायचं नाही. आणि जोपर्यंत तू हे करत नाहीस आणि जर नाही म्हटलास तर काय होईल आणि काय नाही ह्या गोष्टी काही वेगळ्या सांगायला नको आहेत तुला. समजलं? त्यामुळे त्यामुळे जे सांगितलंय तेच तुला करायचं आहे. कारण हे जर काम इकडे पारूला दिलं तर ती नाही करू शकत. त्यामुळे आदित्यकडून कशा सह्या घ्यायच्यात, काय करायचंय हे तुझं तू ठरवायचं आहे. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये. त्यावर आता इकडे प्रीतमला फारच मोठं टेन्शन आलेलं असतं. तो आता विचार करू लागतो नेमकं काय करायचं काय नाही. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पारू आणि आदित्यचा घटस्फोट मी कसा घडून आणू, असाच विचार तो करत असतो. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता पारू किचनमध्ये असते. पारू किचनमध्ये असताना ती एकच विचार करत असते आणि तो म्हणजे की काय करू मला कळत नाही. इथे प्रीतम दादाला आलेला फोन तोच होता, म्हणजे दिशाचाच तो फोन होता याची मला पूर्ण खात्री आहे. पण मी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सर्वांसमोर आणू तेच मला काही केल्या कळत नाही. काय करू म्हणजे सर्वांना समजेल. त्याचबरोबर नेमकं त्या दिशाने प्रीतम सरांना इकडे काय सांगितलेलं असेल. त्यामुळे प्रीतम सर एवढे घाबरले होते आणि त्यांना एवढं टेन्शन आलं होतं. आत्ता तर मी आदित्य सरांशी सुद्धा नाही बोलू शकत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. जर मी आदित्य सरांसोबत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलले तर मग खूपच मोठं टेन्शन आणि खूप मोठं इथे बरंच काही होऊ शकते, असा पारू विचार करत असते. आणि तेवढ्यातच इथे आता सावित्री आलेली असते. आता सावित्री तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की सावित्री म्हणत असते, पारूबाई, काय झालेलं आहे? कसल्या विचारात आहेस? स्वयंपाक कुठंपर्यंत आला आहे? तेव्हा पारू म्हणत असते, हो, होतच आलेला आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी आटपूनच घेत आहे. पण पारू खूपच टेन्शनमध्ये असते. तेव्हा सावित्री तिला पुन्हा काही प्रश्न विचारते आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते की नेमकं झालंय तरी काय, असं इकडे ती विचारत असते. तेव्हा लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रीतम आलेला असतो. आता प्रीतम आल्यानंतर तो अगदी शांत बसलेला असतो. तो मनामध्ये विचार करू लागतो की इकडे हे सगळं काय होतंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का, दादा आणि पारू ह्यांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आहे. दिशाने सांगितलंय की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा पारू आणि त्याचबरोबर इकडे घटस्फोट झालाच पाहिजे आदित्यचा. मग हे सगळं होणं शक्य आहे का, असा इकडे ती विचार करत असते. तेव्हा लगेच आता इकडे त्याला हेही आठवतं की पारूमुळे दिशा
इकडे पोलीस स्टेशनमध्ये गेली होती आणि मला त्या पारूला काही केलं तरी संपवायचं आहे. मी तिला जिवंत सोडणार नाहीये. त्याचबरोबर इकडे पारू माझ्या वाटेतला खूप मोठा काटा आहे. आणि तेव्हा हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की इकडे आदित्य आणि त्याचबरोबर त्याचा सुद्धा बॉन्ड इकडे आता त्याला आठवू लागलेला असतो. त्या दोघांचाही बॉन्ड इथे आठवू लागल्यानंतर लगेचच आता इकडे त्या घटस्फोटाकडे तो पाहत असतो. घटस्फोटाकडे पाहिल्यानंतर इकडे कशा पद्धतीने जो काही आदित्य आहे, आदित्यने प्रीतमचं आणि त्याचबरोबर प्रियाचं लग्न सुद्धा इथे जुळून आणलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याला आठवू लागलेल्या असतात. कारण लग्न जुळवत असताना अगोदरच इकडे पारू आणि आदित्य हे प्रियाच्या माहेरी गेलेले होते आणि प्रियाच्या माहेरी गेल्यानंतर तिथे त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या होत्या, फक्त आणि फक्त इथे प्रिया आणि प्रीतमचं लग्न व्हावं म्हणून. अक्षरशः तिथे काम केलेलं होतं, मोलमजुरी केलेली होती, कारण प्रियाच्या बाबांना इम्प्रेस करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे केलेल्या होत्या. आणि तेच आज इकडे जो काही आपला प्रीतम आहे त्या प्रीतमला हे सगळं काही आठवू लागलेलं असतं. ते आठवून तो रडत असतो, कारण त्याच्या दादाने आज शेतामध्ये सुद्धा काम केलेलं होतं, फक्त आणि फक्त इथे आपल्या ह्याच्यासाठी, आपल्या भावासाठी. आणि आज एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत दादामुळे घडलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असून मी असं कसं करू शकतो? म्हणजे दादा माझ्यासाठी किती काय करतो आणि मीच माझ्या ह्या हाताने त्या दोघांचा घटस्फोट कशा पद्धतीने घडवून आणू, असा इथे तो विचार करू लागलेला असतो. जेव्हा इकडे खूप काही गोष्टी घडलेल्या होत्या, प्रियाच्या इथे लग्नासाठी नकार दिला गेला होता, तेव्हाचा तो क्षणसुद्धा इथे आता त्याला आठवू लागलेला असतो. आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने पारू त्याला आवडायची, कशा पद्धतीने पारूसाठी सुद्धा त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, हे सुद्धा आता इकडे त्याला आठवू लागलेलं असतं. पारूचं आणि आदित्यचं झालेलं लग्न, त्याचबरोबर हे सगळं काही आठवत असतं, कारण आदित्यचं पारूवर किती प्रेम आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्यांचं लग्न म्हणजे काय होतं, इथे अहिल्याच्या विरोधात जाऊन सुद्धा त्या दोघांनी त्यांचं लग्न टिकवलंय. आणि आज जर मी त्या दोघांचा अशा पद्धतीने घटस्फोट घडवून आणत असेल तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. नाही, मी हे सगळं करणं शक्यच नाही, मला हे करायचंच नाही, मी हे करूच शकत नाही, असं इथे तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आता तो विचारात हरवलेला असतो. पण जर मी ह्या गोष्टी नाही केल्या तर मग इथे आईच्या जीवाचं काय करू? आईच्या जीवाला फार मोठा धोका आहे. जर मी हे नाही केलं तर माझ्या आईचं काय होईल, असा सुद्धा विचार आता त्याच्या मनामध्ये आलेला असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मनामध्ये आल्यानंतर तो आता खूपच टेन्शनमध्ये सुद्धा गेलेला असतो. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा मला एकदा विचार करावा लागेल, असा इकडे प्रीतम विचार करतो. तेवढ्यातच आता अहिल्या आलेली असते. अहिल्या आल्याबरोबर पाहते तर काय, प्रीतम तिथे आलेला असतो आणि प्रीतम सोफ्यावरती बसलेला असतो. तेव्हा अहिल्या म्हणत असते, काय रे प्रीतम, कधी आलेला आहेस, काय झालेलं आहे, थोडासा शांत दिसत आहेस. तेव्हा तो म्हणतो, नाही आई, काहीच नाही. तेवढ्यातच इकडे सावित्रीला सुद्धा समजलेलं असतं की प्रीतम आलाय. ती पारूला सांगते. तेव्हा पारू म्हणत असते, काय प्रीतम सर आलेले आहेत? तेव्हा ती म्हणत असते, हो. मग द्या इकडे, मी त्यांच्यासाठी पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते. म्हणून इकडे पारू धावतच बाहेर पडलेली असते. आता प्रीतमच्या हातामध्ये काही पेपर्स असतात. तेव्हा अहिल्या त्याला विचारत असते, हे पेपर कसले आहेत म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, नाही आई, काही एवढे इम्पॉर्टंट पेपर नाही आहेत ते. तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आता अहिल्या हे सगळं विचारत असते. तर पारू म्हणत असते, आलात तुम्ही प्रीतम सर? हां, तुम्ही मी मागवलेले पेपर आणलेत का? बरं झालं, मी ह्या पेपरची केव्हापासून वाट बघत होते, असं म्हटल्यानंतर आता इकडे अहिल्याला सुद्धा फारच मोठा धक्का बसतो आणि ती विचार करू लागते. त्याचबरोबर प्रीतमला सुद्धा इथे तिने सावरून घेतलेलं असतं, त्यामुळे त्याला सुद्धा थोडासा आनंद झालेलाच असतो. पण पारू आता सुद्धा ह्या घडीला सुद्धा आपल्यासाठी एवढ्या गोष्टी करते हे पाहून त्याला सुद्धा थोडासा धक्काच बसतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आदित्य आहे तो आता धावतच इकडे ऑफिसला निघालेला असतो, कारण खूप लेट झालेलं असतं त्यामुळे.
तेव्हा अहिल्या म्हणत असते, आदित्य काय करतोयस? तेव्हा लगेच आता पारूने नाश्ता, चहा ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिने इथे आदित्यला विचारलेलं असतं. पण आदित्य म्हणत असतो, नाही पारू, मला आत्ता काहीच नको आहे. कारण जो काही आदित्य आहे तो इथे पारूवरती थोडासा नाराज असतो, थोडासा चिडलेला असतो. त्यामुळे तो पारूला सरळ सरळ इग्नोर करत असतो. ही गोष्ट लगेचच अहिल्याच्या सुद्धा लक्षात आलेली असते. आता तेवढ्यातच प्रीतम त्या संधीचा फायदा घेतो आणि म्हणत असतो, दादा तू कुठे ऑफिसला चाललायस का? तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ प्रीतम, मी आत्ता खूप घाईत आहे, बोल. काही नाही रे दादा, मला ह्या इम्पॉर्टंट पेपरवर तुझ्या सह्या हव्या होत्या. म्हणजे हे पेपर कशाचे आहेत? तर ते वॉटर टँक जी होती ना त्या संदर्भामधले हे पेपर आहेत. त्या दिवशी घाईघाईमध्ये तुझ्या सह्या घ्यायच्याच राहिल्या. प्लीज ह्या पेपरवर तू सह्या करून देतोस का? तेव्हा आदित्य म्हणत असतो, हे घे आणि इकडे, असं म्हणून तो पेपर वाचायला लागतो. तेवढ्यातच त्याच्या ऑफिसमधून कॉल आलेला असतो. आता ऑफिसमधून कॉल आल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघ आत्ता मी लगेचच ऑन द वे आहे, म्हणजे मी ताबडतोब ऑफिसला येऊन पोहोचतो. त्यावर इकडे प्रीतमला तो सांगतो, प्रीतम सॉरी, पण तुला एक गोष्ट सांगू का? मला आता ह्या पेपरवर सह्या नाही करता येणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे तुला सांगतो की आता मला ऑफिसला जाणं खूप गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्यामुळे मला ऑफिसला जावं लागणार आहे, असं तो इथे बोलतो. अरे पण दादा प्लीज त्या पेपरवर सह्या कर. नाही, वाचून मी तुला हे ऑफिसमधून सह्या करून पेपर पाठवून देतो, असं आता इकडे तो बोललेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही प्रीतम आहे तो पारूशी बोलतो आणि म्हणत असतो, पारू खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा पारू म्हणते, काय झाले? जर आता ते पेपर जे आहेत ना ते जर दादाने वाचले तर खूप मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो. त्यामुळे मला तर काय करावं आणि काय नाही तेच कळत नाही. आता कसं थांबवायचं? त्यावर आता पारू म्हणत असते, तुम्ही बरोबर बोलताय आदित्य सर. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आदित्य सरांनी ते पेपर वाचता कामा नाही. मग आता पारू काय करायचं? कसं थांबवायचं दादाला ते पेपर वाचण्यापासून? तेव्हा पारू म्हणत असते, बघूया, काहीतरी मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर आता इकडे प्रीतम म्हणत असतो, पण पारू, मला तर असं वाटतंय की दादाने ते उलट पेपर वाचावेत आणि त्या पेपरवर सह्या करू नये. कारण मला खूप टेन्शन आलंय, खूप वाईट वाटतंय. त्यावर आता पारू म्हणत असते, नाही प्रीतम सर, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? जर आदित्य सरांनी ते पेपर वाचले ना तर मग दिशाची पुढची चाल काय आहे आणि दिशा नेमकं पुढच्या चालीत इथे काय करणार आहे हे आपल्याला कसं समजणार? त्यामुळे आदित्य सरांनी ते पेपर वाचावे. पण इकडे प्रीतम म्हणत असतो, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का पारू? जर इथे दादाने ते पेपर वाचले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तो पेपर सरळ सरळ ते फाडून टाकेल, बाकी काहीच करणार नाही. त्यावर इकडे आता पारू म्हणत असते, बघू, काहीतरी करूयात. आदित्य सरांच्या त्या पेपरवर सह्या घेण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, असं पारू आता इकडे प्रीतमला म्हणत असते. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, सॉरी पारू, आज माझ्यामुळे तुमचं हे नातंसुद्धा पणाला लागत आहे, माझ्यामुळे आणि त्या दिशामुळे. त्यावर पारू म्हणत असते, नाही प्रीतम सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. इकडे आता लगेचच जी काही आपली सावित्री आहे ती इकडे आदित्यचा टिफिन भरत असते आणि आदित्यचा टिफिन भरत असताना पारू म्हणत असते, बघितलं का कसं आहे? तर सावित्री त्या आदित्य सर तर निघून गेले. काय? आदित्य बाबा निघून गेले? बाई ग, मलाच उशीर झाला टिफिन भरायला. काय करावं काय बोलावं मला कळतच नाही, मीच आपली वेडी, असं इकडे ती म्हणत असते आणि स्वतःलाच दोष देत असते. तेव्हा पारू म्हणत असते, पण मी काय म्हणते, असू देत, आज ना मीच जाते टिफिन घेऊन. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, काय तुम्हा दोघांचं तर भांडण झालंय ना म्हणे, मग तू कशी जाणार आहेस टिफिन घेऊन? त्यावर ती म्हणत असते, पण सावित्री आत्या, मला एक गोष्ट सांग, तूच तर म्हणते ना की धन्याला कधीही नाराज करायचं नाही, त्यांच्या मनाचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. मग मी सुद्धा आत्ता तसंच करते. हे बघ, मी हा टिफिन घेऊन आदित्य सरांकडे जाते, म्हणजे त्यांचा राग असा पळून जाईल आणि त्यांचा एकदा का राग पळून गेला की सगळं व्यवस्थित होईल, असं इथे ती बोलते. त्यावर लगेच आता इकडे जी काही सावित्री आहे ती म्हणत असते, हो ग बाई हो, जा, अगदी असंच कर. कारण हे बघ, नवऱ्याचा राग जास्त दिवस टिकून ठेवायचा नाही, त्याला सतत मनवत राहायचं. तेव्हा पारू म्हणत असते, अगदी तू बरोबर बोलतेस. काही जरी झालं ना सावित्री आत्या, तर एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे की मी माझ्या आदित्य सरांना मनवल्याशिवाय येणारच नाही. त्यावर सावित्री म्हणत असते, हो, अगदी बरोबर बोलतेस तू, हेच कर आणि जा, हा टिफिन घेऊन तू आदित्य सरांच्या ऑफिसमध्ये जा.
असं म्हणून आता सरतेशेवटी जी काही सावित्री आहे त्या सावित्रीने जो टिफिन बनवलेला असतो तो टिफिन ती इकडे पारूकडे देते आणि लगेचच पारू म्हणत असते, बरं झालं हा जो काही टिफिन आहे ना तो तू मला दिलायस, कारण आता बघ आदित्य सरांना जाते आणि स्वतःच्या हातानेच तो जो काही टिफिन आहे ना तो टिफिन मी भरवते, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा सावित्रीला मात्र फारच आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की असो पारूला कुठेतरी जाऊन माझं म्हणणं पटतंय. तेव्हा पारू विचार करते की आता ऑफिसमध्ये जाऊन आदित्य सरांच्या सह्या त्या पेपरवर घेतल्याशिवाय पर्याय नाही. तर प्रेक्षकांनो पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.